पाठ पहिला. ऋतुनिर्मिती भाग 1. मुलांनो, पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणं शक्य झाले आहे. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसंच दिनमान आणि रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. या ठिकाणी एक नमुना तक्ता आहे. तो 19 जून ते 28 जून एवढा तक्ता आपण इंटरनेट म्हणजेच आंतरजालाचा उपयोग करून भरला आहे. या ठिकाणी आपल्याला या कालावधीत होणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा आणि दिनमानाच्या कालावधीची माहिती भरायची आहे. 19 जूनला सूर्योदयाची वेळ आहे सकाळी 6:01 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:17. 20 जूनला तीच वेळ आहे. 21 जूनला सूर्योदय आहे 6:02 आणि सूर्यास्त 7:19. 22 जूनला सूर्योदय आहे 6:03 आणि सूर्यास्त 7:19. त्यानंतर 23 जून ते 27 जून सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ तीच आहे. 28 जूनला सूर्योदय आहे 6:04 आणि सूर्यास्ताची वेळ 7:19. या नोंदीवरून आपल्या असं लक्षात आलं की 19 जून ते 28 जून या कालावधीतील सर्वात मोठा दिन म्हणजे 21 जून हा आहे. दिनमान म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळेतील फरक आणि रात्रमान म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय यातील फरक ज्या वेळेला सूर्य क्षितिजाखाली आहे. दिनमान आणि रात्रमान यामध्ये पडणारा फरक हा पृथ्वीवरचे ऋतू, अक्षांश, रेखांश आणि पृथ्वीचं परिवलन या सगळ्यामुळे होत असतो. आता क्षितिजावरील उगवतीच्या आणि मावळतीच्या ठिकाणांमध्ये बदल होतात का हे समजण्यासाठी ही कृती करूया. टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिकटवा. टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी म्हणजे टॉर्च हलणार नाही अशी ठेवा. कागद आणि विजेरी यांच्या दरम्यान टेबलावरती जाड रूळ उभा करून ठेवा. कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरीचा प्रकाश झोत रुळावर टाका. रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तिथं पेनाने खूण करा. आता कागद आणि रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू हळूहळू दुसऱ्या बाजूला सरकवा. कागदावर पडणाऱ्या सावलीचं निरीक्षण करा आणि सावलीच्या स्थानात होणाऱ्या बदलांची नोंद करा. तुमच्या असं लक्षात येईल की टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात बदल होत आहे आणि म्हणूनच सूर्याच्या उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानांचे वर्षभर होणारे बदल अशाच पद्धतीने होतात हे आपल्या लक्षात येईल.